चितळे बंधू. महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हत्येचा अमानुषपणा समोर. 16 वार केल्याचं स्पष्ट. हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगाही सहभागी. सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा आरोप. बीड जिल्ह्यामध्ये निर्घृण हत्या झालेल्या महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. आतापर्यंत झालेल्या तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टची जरांगेंना दिली माहिती. एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याच्या फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार. अंतिम मंजुरीसाठी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव आणि वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता. कोकाटेंकडचं कृषी खातं काढून अन्य कोणाकडे तरी देण्याचा विचार, सूत्रांची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही. पक्षातल्या नेत्याची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. तर कोकाटेंचा निर्णय अजित पवारच घेतील, सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट. छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंना मारहाण करणारा राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण पोलिसांना शरण. जामीनही मंजूर. तर पोलीस चव्हाणला पाठीशी घालत असल्याचा घाटगेंचा आरोप. आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक प्रताप. पोलीस महासंचालकांना उद्देशून तयार केलं प्रतिज्ञापत्र. जलील आणि मी लढणार, आम्हाला काही झालं तर आम्हीच जबाबदार, असाही मजकूर. अंजली दमानियांकडून सावली बारची पाहणी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी. पोलीस योग्य चौकशी करत नसल्याचा आरोप. संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर येत्या सोमवारपासून चर्चा. तर राज्यसभेत मंगळवारपासून चर्चा सुरू होणार. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काय बोलणार याकडे लक्ष. कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी मोठा ट्विस्ट. रिसेप्शनिस्टनेच आधी आरोपी झाच्या बहिणीच्या कानाखाली मारल्याचं उघड. रिसेप्शनिस्टने आधी मारहाण केल्यामुळे आरोपी झाकडून मग मारहाण. ठाणे भिवंडी जुन्या मार्गावर टेम्पो चालकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण. पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगकडनं छळ होतोय. अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप. अन्नात काहीतरी मिसळलं, पाठलाग केला जात असल्याचाही दावा. पोलिसात तक्रार करण्यास मात्र नकार. व्हर्च्युअल रिअलिटी गॉगलमधून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहता येणार. तर तुळजाभवानी मंदिरात 25 जुलैपासून भाविकांना लाडू प्रसाद मिळेल. रायगडसह संपूर्ण कोकणाला उद्यापासून 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी. तर मुंबईसाठी उद्या ऑरेंज अलर्ट. प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जाहीर. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 1 ऑगस्टला पुण्यामध्ये देण्यात येणार पुरस्कार.